तर आपण आपल्या जीवनातल्या अडचणी संपाव्यात याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं? भगवान परमात्माचं नामस्मरण करायचं। हे नामस्मरणाचा प्रयोग तुम्ही फक्त 40 दिवस करा अगोदर। या 40 दिवसामध्ये जर तुम्हाला अनुभव नाही आला तर मग मला बोला, अनुभव तुम्हाला 100% येईल। कुठली समस्या असू दे, काहीही अडचण असू दे, फक्त याला चालू करा तुम्ही। आणि जर तुम्हाला अनुभव आला तर हे सातत्यानं पुढे करायचं। जो मंत्र तुम्हाला आवडतोय तो, हां, मग हळूहळू पुढचे प्रश्न सुटत जातील। पहा, भगवान परमात्माचं नामस्मरण करावं। आणि नामस्मरण तर करावं, त्यानं आपली बुद्धी शुद्ध सात्विक होते, वाणी शुद्ध होते, मन शुद्ध होतं। दुसऱ्याची निंदा आपल्या कानांना पण ऐकायची नाही। दुसरी गोष्ट काय करायची? आपण देवाची कथा ऐकायची। चुकीचं काही ऐकू नका। कथा नाही ऐकायला मिळाली काही हरकत नाही, पण कोणाची निंदा तरी कानांना ऐकू नका। पण आपण चुका करतो। पहा, आपली मुलं LKG UKG ला पाठवतो आपण, किंवा इंग्लिश मीडियमला लेकरं घालतो, लाख लाख रुपये फीस भरतो आपण, तरी पण पाहिजे तेवढं लेकरू आपलं यशस्वी किंवा बुद्धिमान होत नाही, किंवा आपल्या लेकराला पाहिजे तेवढा सक्सेस मिळत नाही। मालक तुमचे खूप कष्ट करतात पण पैसा घरात टिकत नाही। कुणाच्या एकात नाही, दोनात नाही, पण घराला किंमत नाही। सगळं घर अन्नधान्याने भरलंय पण आरोग्यात चांगलं नाही। का घडतं असं माहिती आहे तुम्हाला? याला जबाबदार तुम्ही आहात। टेन्शन मध्ये आला असताल तुम्ही। ताई, पहिल्याच दिवशी आम्हाला कथेमध्ये तुम्ही आम्हालाच आरोपी करायला लागलात। खरं सांगते मी तुम्हाला, तुम्ही जबाबदार आहात। काय तुम्ही चुकताय सांगू तुम्हाला? तुम्ही सगळं पूजापाठ करता, सगळं काही करता व्यवस्थित, पण स्वयंपाक करताना सखूची सून आली का, राधाची सून गेली का, काही गरज आहे का तुम्हाला घरच्या भाकरी खाऊन लोकांचे धुणे धुवायचे? हां, काय गरज आहे तुम्हाला? चुकूनही कुणाची निंदा करू नका आणि ऐकू सुद्धा नका कधी स्वयंपाक करताना। काही मावशा आम्हाला म्हणतात, ताई कोणाचं तरी काहीतरी ऐकल्याशिवाय आम्हाला अन्नच पचन होत नाही। तशा माझ्या ताईंना मी सांगेल, तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल वेळ काढा, सेपरेट तास, निंदेचा तास वेगळा काढा। पण स्वयंपाक करता वेळेला तुम्ही चुकूनही घाणेरडं बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका। का? आपण खातो काय त्याच्यावर आपली बुद्धी आणि आपले विचार अवलंबून असतात, त्याच्यावरच अवलंबून असतात। आपल्या पोटात अन्न कसं जातंय? तुम्ही म्हणाल आम्ही खूप छान आंघोळ करून स्वच्छ राहून एकदम स्वच्छ निर्जंतुक सगळा स्वयंपाक करतो। कितीही स्वच्छतेने स्वयंपाक कराल, पण विचार घाणेरडे जर असतील, कानावर चुकीचं पडत असेल, तर ते विचाराचा प्रभाव त्या अन्नावर होत असतो। आणि ते अन्न जर आपल्या लेकरांनी खाल्लं तर त्यांची सुद्धा बुद्धी खराब होते। याला जबाबदार कोण? तुम्ही आहात। पण उद्यापासून किंवा आज संध्याकाळच्या स्वयंपाकापासून आपण संकल्प करायचा, आजपासून मी कुणाचीही निंदा कानानं ऐकणार नाही, किमान स्वयंपाक करेपर्यंत तरी। करणार आजपासून? मला सांगा, स्वयंपाक कोण कोण करताय? सगळं करताय, कोणीच करत नाही का? इकडे विचारू का? इकडे विचारायचं काही कारणच नाही। कोण कोण स्वयंपाक करताय? हा, सगळ्याजण करतात। एक टाइम करता का 2 टाइम करता? 2 टाइम करता। नाही, मला वाटलं सकाळचं संध्याकाळी करता। हा, तुम्ही 2 टाइम स्वयंपाक करता। काळजी एवढीच घ्या की तुम्ही त्या काळामध्ये, हा, तुमच्या लेकरांनी तुम्हाला जेवायला मागितलं त्याला बोला, त्याला द्या। मालकाने डबा भरून मागितला त्यांना द्या। फक्त निंदा कुणाचीच करू नका स्वयंपाकाच्या काळामध्ये। माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला। जर तुम्हाला वाटत असेल ना, माझा परिवार प्रगत झाला पाहिजे, माझ्या लेकराची बुद्धी पळाली पाहिजे, माझं लेकरू विवेकानंदासारखं, हनुमंतरासारखं बुद्धिमान झालं पाहिजे, वाटत असेल घरात आलेली लक्ष्मी टिकावी, आमच्या घराला समाजात मान प्राप्त व्हावा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, तर एवढीच एक गोष्ट सांभाळा, स्वयंपाक करताना निंदा कोणाची करू नका आणि वाईट कानानं ऐकू नका। हा प्रयोग करून पहा, फरक नाही पडला तर मला बोला पुन्हा तुम्ही। 100-101% तुमच्या जीवनामध्ये बदल होईल। एवढं पथ्य तुम्हाला पाळायचं आणि सगळे तुमच्या हातामध्ये। उगीच फुकटची स्वप्न पाहून उपयोग नाही, काहीतरी प्रात्यक्षिक प्रयोग आपण केले पाहिजेत त्याच्यावर। तर हे पथ्य तुम्हाला पाळायचं आहे। हां, मग ऐका काय? जर वाईट ऐकायचं नाही तर भगवंताची कथा, आता मोबाईलवर सगळ्या सुविधा आहेत। एखादा शिवमहापुराण कथा लावा, किंवा तुम्ही रामायण लावा, भागवत लावा, भजन ऐका, हरिपाठ ऐका, कृष्णाची भजन ऐका। तुम्हाला जे सोपं वाटतंय ते तुम्ही करा,
पण चुकीचं त्या काळामध्ये कुठलं चुकीचं वाक्य तुमच्या कानावर नको पडायला, तुमच्या तोंडून बाहेर नको पडायला. हे दुसरं पथ्य आता तुम्हाला सांगितलं आहे. पहिलं नामस्मरण करायचंय. सुखी जर व्हायचं असेल तर, जीवनामध्ये सुख नांदावं, सगळ्या परिवाराला सुख मिळावं असं जर वाटत असेल तर हे पहिलं पथ्य नामस्मरण. दुसरं पथ्य स्वयंपाक करताना चुकीचं बोलायचं नाही, चुकीचं ऐकायचं नाही. तेवढा वेळ. नंतर तुम्हाला मोकळीक आहे, नंतर कुठलं बंधन नाही घालणार मी तुम्हाला, पण तेवढा काळ काळजी घ्या. शिवमहापुराणमध्ये सध्या देखील या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मानवा पापकृतो दुराचारत खला कामादी निरता नित्यं तेपि शुद्ध यन्तेनैव तेनेनैव. म्हणजे तुम्ही भगवान परमात्माची कथा श्रवण करा, त्याचं नामस्मरण करा. कारण हे शिवमहापुराण आपल्या सगळ्यांचं कल्याण करणारं आहे. या शिवमहापुराणचं महात्म्य असं सांगितलं. कथेच्या पहिल्या दिवशी असं सांगतात, या शिवमहापुराण कथेचं महात्म्य सांगतात की ही शिवमहापुराण कथा अट्टहासानं ऐकली तर ती कल्याण करतेच, पण चुकून जरी ऐकली तर ही कथा आपलं कल्याण करते. हा प्रभाव शिवमहापुराण कथेचा आहे. त्याच्यासाठी पहिली कथा सांगितली एका पुरुषाची आणि दुसरी कथा आहे एका स्त्रीची. तर पहिली कथा एका पुरुषाची. मृत्यूलोकामध्ये एक नगर आहे, शिवमहापुराणमध्ये आलेली कथा आहे. त्या नगरामध्ये एक दुराचारी व्यक्ती राहतोय. त्याच्या जीवनामध्ये सत्संग वगैरे असं काहीच नाहीये. आई वडील चांगले होते, पण संस्कार चुकल्यामुळे तो मुलगा चुकत गेला. त्याचं नाव देवराज. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. कुकर्म करण्यामध्ये खूप पुढे आहे. कुठलंच चांगलं कर्म करायचं नाही, सगळे वाईट कर्म करायची. कानानं वाईट ऐकायचं, तोंडानं वाईट बोलायचं, डोळ्यानं वाईट पाहायचं, हातानं चोऱ्या करायच्या, या पावलानं कुठेतरी घाणेरड्या जागेवरती जायचं. कुठलं चांगलं कर्म तो करत नाही. आई वडिलांनी त्याला एकदा दोनदा तीनदा समजावून सांगितलं, पण त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. म्हातारे झालेले मायबाप थकून गेले त्याला समजावून सांगून, आणि शेवटी म्हाताऱ्या मायबापांनी ठरवलं आता याचं लग्न लावून देऊ. याच्या गळ्यामध्ये एकदा जबाबदारी पडली की मग याला कळेल की काय असतं संसार. आपण असं मोकाट फिरू नये याची जाणीव त्याला होईल. आणि बरेच मायबाप हाच मार्ग वापरतात, बरोबर. पोरग जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा आई वडील काय करतात, त्याचं लग्न लावून देतात, मग याला कळेल. पण तुम्ही तुमची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलताय, तुमचं टेन्शन दुसऱ्याच्या गळ्यात घालताय. तुम्ही लग्न करून आणखी त्यात ताण वाढून घेताय स्वतःचा. जोपर्यंत त्याला जिम्मेदारीच कळत नाही, दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरात आणलं ना, मग तुमच्या डोळ्यासमोर आणखी टेन्शन. आता या मुलीला कसं सांभाळायचं, हे तर मोकाट फिरताय. तर मुलगा आपला बिघडू नये याच्यासाठी तुम्ही बालपणापासून त्याला संस्कार लावण्यावर लक्ष द्या. त्याला संस्कार द्या चांगले, त्याला शिकवण द्या, वेळोवेळी त्याला चांगलं सांगा. हा, खूप प्रयत्न करूनही चांगलं शिकवूनही जर मुलगा बिघडला तर त्या मुलाच्या प्रारब्धाचा विषय म्हणून सोडून द्या, पण तुम्ही तुमच्या प्रयत्नाला कमी पडू नका. तर त्या देवराजच्या आई वडिलांनी खूप समजावून सांगितलं देवराजला, पण देवराज कोणाचं ऐकायला तयार नाही. मनमानी जगण्याची सवय त्याला लागलेली. आई वडिलांनी शेवटी वैतागून त्याचं लग्न लावून दिलं. लग्न लागलं आणि जेव्हा लग्न झालं मग तो तर अधिकच बेफाम सुटला. आता तर त्याला कोणाचंच भय नाही, भीती नाही. बायकोला तर काही किंमतच देत नाही. त्याच्यापोटी 2 मुलं जन्माला आली, पण तो त्याच्या मनाप्रमाणे जगतोय, मनाप्रमाणे वागतोय. चोरी करणं, डाका टाकणं, खोटं बोलणं, व्यसन करणं, जुगार खेळणं, हे सगळ्या वाईट गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या. जणू काही दुसरा तो वाल्हाच होता. आणि त्याच्याकडे एवढी संपत्ती, लोकांना लुटून लुटून एवढी संपत्ती त्याच्याकडे संग्रहित झाली की त्याच्या संपत्तीवर आता वाईट लोकांचं लक्ष. एक दिवस तो मदिरा प्राशन करून एका सरोवराच्या काठावर तसाच पडला, नशेमध्ये धुंद होऊन. तर त्याच नगरीमध्ये राहणारी
वेशा, त्या वेशेनं त्याला पाहिलंय आणि ती वेशा शोभावती तिचं नाव, काही सेवेकऱ्यांना पाठवून त्याला उचलून आपल्या घरी घेऊन येते. शोभावतीनं त्याला आपल्या घरी घेऊन आली आहे. त्याची जेव्हा नशा उतरली तेव्हा ती त्याच्यासमोर नाच गाणं करायला लागली. वेशा होती ती. तो पाहतोय, अरे हे तर माझं घर नाही, मी इथे आलो, ही बाई माझ्या समोर नाचते. अप्रतिम सुंदर होती ती, सौंदर्याची खान. आणि यानं विचारलं, कोण आहेस तू? तिनं सांगितलं, मी शोभावती आहे. या नगरातले सगळे श्रीमंत लोक माझ्या सौंदर्याला भुलतात, पण देवराज एकाही श्रीमंताचा विचार न करत माझं प्रेम तुझ्यावर बसलंय. वेशा स्त्रिया कधी खरं बोलत नाहीत, कुणाला आपलं अंतकरण त्यात देऊ शकत नाहीत, सत्यानं जगू शकत नाहीत. त्याला भुलवलं, त्याला वाटलं अरे अप्रतिम सुंदर बाई आहे, एवढी नगरातली श्रीमंत लोक हिच्यावर मरतात आणि हिचा जीव आपल्यावर. पण तिचा जीव त्याच्यावर नव्हता, त्याच्या धनावर होता. त्या वेशेनं त्याला एवढं भुलवलं, एवढं भुलवलं की तो तिथेच राहायला लागला. आता त्या शोभावतीला सोडून तो कुठेच जात नाही. लग्नाची पत्नी, लेकरं घरामध्ये आहेत, त्यांना काय आहे काय नाही, खातात का वेळेवर, का उपवाशी राहतात, याचं कसलंच त्याला भान नाही. आणि तो देवराज तिकडेच त्या वेशेसोबत तिथे राहतोय. या शोभावतीनं हळूहळू हळू थोडं थोडं करून त्यांना आयुष्यभर लोकांची चोरी करून लुटून आणलेलं जे धन होतं ते सगळं धन तिनं हडप केलं त्याचं. आता हा कंगाल झाला, त्याच्याकडे धन नाही आता. आणि मदिरा पिऊन पिऊन शरीर सुद्धा संपलं. म्हणजे आता कुठून नवीन तो ताकदीनं बळावर कुठून धन घेऊन येईल असं आता राहिलं नाही. अंगात ताकद आहे तोपर्यंत चांगली कामं करा. एकदा का शरीराची संपत्ती संपली, आरोग्य संपलं की मग तुम्ही काहीच करू शकत नाहीत. म्हणून आपल्या हातात आहे तोपर्यंत धर्म कार्यात दान द्या. हातात आहे, शरीर साथ देत आहे तोपर्यंत सेवा करा. जोपर्यंत तुमचं चालतंय तोपर्यंत अन्नदान करा. एकदा का बलही संपलं आणि सत्ताही संपली तर तुम्ही काहीच करू शकत नाही. फक्त तोंडाकडे पाहताल आणि दुःखी व्हाल. आणि माणसाला बऱ्याच लोकांना सवय आहे, हातचं गेलं की मग रडत बसायचं. हातातून गेलं तर मग रडत बसण्यात काय अर्थ आहे? जोपर्यंत तुमची सत्ता आणि तुमचं बल चालतंय ना तोपर्यंत चांगल्या गोष्टी करा. तर तो देवराज शरीराला संपला. कथा लक्षपूर्वक ऐका. आता ऐका, तुम्ही म्हणाल की वेगळे वेगळे कथा आहे. हा, शिवमहापुराणमध्ये वक्ता बदलला की कथा सांगण्याची पद्धतही बदलते, भाव बदलतात. हा, कथेचा उद्देश एकच असतो की तुम्हाला नेमकं काय सांगायचं, पण कथाकाराच्या सांगण्यामध्ये फरक असतो. तर तो देवराज, त्याच्या अंगातली शक्ती संपली, बल संपलंय आणि ती शोभावती तिच्या लक्षात आला आता हा काही कामाचा नाही राहिला. आता कोणाला लुटू पण शकत नाही, याच्या अंगात ताकद राहिली नाही. हा मदिरा पिऊन संपलेला आहे आणि यानं जे आयुष्यभर धन कमावलं होतं ते सुद्धा आता मी सगळं हडप केलंय. हा आता काही कामाचा नाही, याला आता हकलून देऊ. पण हकलून कसा द्यायचा? चतुर होती ती. ती एक दिवस म्हणते, देवराज, ए देवराज. तो म्हणतो, का ग सखी शोभावती, का? ती म्हणते, मला खरं सांग ना, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर? हा प्रश्न तिनं ज्या दिवशी त्याला उचलून आणलं त्या दिवशी विचारायला पाहिजे होता. आता धन संपल्यानंतर ती विचारते त्याला की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर? तो म्हणतो, काय सांगू मी तुला, तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की मी सांगू शकत नाही. माझं प्रचंड प्रेम तुझ्यावरती आहे. ती म्हणते, असं तोंडी कोरडं नको. तो म्हटला, मी माझं मस्तक कापून देऊ का तुला? ती म्हणते, तुझं नको, तुझी एक पत्नी आहे आणि 2 मुलं आहेत, त्यांचं मस्तक कापून आण. आणि तू जर त्यांचं मस्तक कापून आणलं ना तर मी समजेनारे काय तुझं प्रेम आहे माझ्यावर, तुझा किती जीव आहे माझ्यावर. मूर्ख देवराज वेशेचं ऐकून मध्यरात्रीला आपल्या लेकरा बाळांची मस्तक कापण्यासाठी निघाला. दुर्बुद्धी, आयुष्यभर वाईट कर्म केलं. आता अंतकाळात शेवटच्या टप्प्यात सुद्धा त्याला वाईट बुद्धी वेशीच्या सानिध्यामध्ये आहे. अंग अशक्त झालेलं होतं.
तिला प्रेम दाखवायचं होतं की किती माझं तुझ्यावर प्रेम आहे. धारदार शस्त्र त्यानं हातात घेतलंय. लोकांना मारण्यासाठी ज्या शस्त्राचा तो वापर करत होता ना, लोकांचे गळे उतरवण्यासाठी, लोकांची हत्या करण्यासाठी ज्या शस्त्राचा वापर करत होता ना, त्याच शस्त्रानं आता तो त्याचा परिवार संपवतोय. दादा मध्यरात्रीला आलाय. टिमटिमणारा दिवा घरामध्ये लावलेला होता. त्यानं घर सोडल्यापासून त्या घराची अवकळा झालेली होती. पत्नी फक्त त्याची वाट पाहत होती. माझा पती एक ना एक दिवस माझ्याकडे नाही, पण लेकरांच्या आशेनं तरी येईल. तिला काय माहिती, तिचा पती या परिवारासाठी काळ म्हणून येणार आहे. पतिव्रता होती बिचारी, साधी बोळी होती, सज्जन होती, गरीब परिवारातली होती. तिच्या आई वडिलांचा निर्णय चुकलेला होता, पण ती स्वतःच्या प्रारब्धाला दोष देत होती, मायबापाला दोष देत नव्हती. आणि ती बिचारी स्त्री गाढ झोपेमध्ये, एक लेकरू पोटाशी, एक पाठीशी. आणि त्याच रात्री नेमकं लेकरानं झोपेत अन्न मागितलं होतं. आई 2 दिवस झाले आम्ही उपवाशी आहोत, आम्हाला खायला काहीतरी दे ना मा. मिठाचा खडा पाण्यामध्ये भिजवून तिनं लेकराच्या ओठावर फिरवला होता आणि लेकरू ओठ चाटत झोपी गेलेलं होतं. रडत रडत तीही झोपली होती. परमेश्वरा, असं काय पाप केलं मी माझ्या मागच्या जन्मामध्ये की माझा पती मला सोडून गेला. परमेश्वरा, काय पाप होतं माझं की माझ्या लेकराला मी 2 वेळेचं अन्न सुद्धा देऊ शकत नाही. खूप रडली आणि देवाला एकच म्हणत होती, देवा मला 1 वेळेचं अन्न देऊ नको, पण माझ्या लेकराच्या जेवणाची व्यवस्था कर. माझ्या पतीला तरी पाठव, त्याला तरी सद्बुद्धी घाल. झोपी गेली ती. मध्यरात्रीला देवराज आला. पत्नीवरचं प्रेम संपलेलं होतं, लेकरांवरची माया संपलेली होती. अनेक लोकांच्या हत्या केलेलं ते शस्त्र हातामध्ये होतं. त्यानं त्याला धार लावलेली होती. चोर पावलानं, पावलांचा आवाज होऊ नये अशा हिशोबात तो दारामध्ये आला. घराला दरवाजा सुद्धा राहिलेला नव्हता. एकट्या स्त्रीनं कसं जगायचं असतं माझ्या ताईंनो. ज्या घरामध्ये करता पुरुष नाही, त्या स्त्रीचं जीवन फार कठीण असतं बरं. कित्येकांच्या वाईट नजरा त्या घराच्या उंबरठ्यावर पडतात, हे मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगू शकत नाही. अवघड असतं एकट्या स्त्रीचं जीवन. ती फक्त वाट पाहत होती. आला तो छोटासा मंद दिवा होता. त्या मंद दिव्याच्या प्रकाशामध्ये त्यानं पाहिलंय, माझी पत्नी झोपलेली, माझी 2 लेकरं झोपलेली आहेत. माया नाही फुटली, त्याला दया नाही आली. त्यानं ते शस्त्र घेतलं. माझ्या ताईंनो, ज्याच्या नावाचं कुंकू जिनं कपाळावर लावलंय, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र जिनं गळ्यामध्ये घातलंय, ज्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये सरकवलंय, आणि उठल्यापासून झोपेपर्यंत जी देवाला एकच प्रार्थना करते, माझा पती देवा एकदा घरी पाठव, अशी जी प्रार्थना ज्याच्यासाठी करते. एवढंच नाही देवा, तो घरी तर येईल, त्याला पाठवच, पण तो जिथं असेल तिथं त्याला सुखी ठेव. पतिव्रता नारीचं लक्षण काय म्हणते, देवा माझा पती जिथे असेल ना तिथे त्याला सुखी ठेव, फक्त त्याला घरी येण्याची बुद्धी घाल. त्याच त्याच्या पतिव्रता पत्नीवर त्यानं त्या धारदार शस्त्राचा असा वार केला की त्याला आई सुद्धा म्हणता आलं नाही. सपकन गळ्यावर वार केला, मस्तक धडा वेगळं झालं. तोच वार, ते शस्त्र उचललं, 2 वार लेकराच्या गळ्यावर केले आणि मस्तक घेऊन पळत सुटला. तो देवराज पळत निघाला. शोभावती, 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 मी आलोय, माझ्या 2 लेकराची, माझ्या पत्नीचं मस्तक घेऊन आलोय. त्या मस्तकावरचं कुंकू त्या शोभावतीनं पाहिलंय, चेहऱ्यावरचं हसू पाहिलंय. तुटलेलं मस्तकही काहीतरी पुटपुटत होतं. तिला जाणवलंय की ही त्याचं नाव घेते, देवराज देवराज म्हणते. ते शोभावती तुटलेली मस्तक पाहून आणि त्याचं अंग रक्तबंबाळ झालेलं पाहून घाबरली, भयभीत झाली. ती मागे सरकली. त्याला म्हटले, ए मूर्खा, हो मागे. तो म्हणतो, मला मूर्ख का म्हणते तू, आणि मला मागे सरकायला का सांगते? तू तर मला सांगितलं ना, तुझ्या पत्नीची मस्तक घेऊन ये, लेकरा बाळांचं मस्तक घेऊन ये. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी मी घेऊन आलोय. आता ती शोभावती म्हणते, देवराज तुझी बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आहे, तुझी संपत्ती संपली आहे, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली, तुझा पाप
भयंकर झालेलं आहे. ऐक देवराज, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे दाखवण्यासाठी माझ्या सांगण्यावर जिनं तुझ्यासोबत 7 फेरे घेतले, जिनं तुझ्या नावचं कुंकू कपाळावर लावलं, जिनं तुझ्यासाठी माहेर सोडलं, स्वतःच्या जीवाचं वाळण केलं, ती तुझी पत्नी, तिचं मस्तक कापलंस तू घेऊन आलास. अरे लग्न झालेल्या पत्नीचं मस्तक तू जर माझ्यासाठी कापलं, उद्या माझ्यापेक्षा जर एखादी सुंदर स्त्री तुला भेटली तर तू माझंही मस्तक कापून तिच्याकडे घेऊन जाशील. म्हणून आता मी तुला माझ्याजवळ ठेवत नाही. आता तू माझ्याजवळ राहायचं नाही, तुझं प्रेम माझ्यावर नाही, आल्या रस्त्यानं वापस जा. हकलून दिला. वाईट कर्म करणाऱ्या लोकांच्या जीवनात किती वाईट घडतं पहा. एक तर त्याची संपत्ती संपली, त्याचं शरीर संपलं, म्हणजे अंगातली ताकद गेली. काही कसं त्याच्या परिवारानं याही अवस्थेमध्ये त्याला सांभाळायला असतं. कारण आपला परिवार आपल्याला कधीच टाकून देत नाही. माझ्या दादांनो, किती चुका करा, किती पाप करा, किती काही करा, कधीच आपला परिवार आपल्याला टाकून देत नाही, आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही. हां, समाज आपल्याला नाही स्वीकारणार, पण आपल्या रक्तमासाची माणसं आपल्याला वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. परिवारानं त्याला याही अवस्थेमध्ये सांभाळलं असतं. म्हटले असते आपण चटणीसोबत भाकरी टोचून खाऊ, भाकरीसोबत चटणी लावून खाऊ, आहे तसं जगू, आपल्याला नकोय संपत्ती, पण आपण एकत्र राहू. त्याची बायको बोलली असती, त्याची लेकरं म्हटली असते, बाबा काळजी करू नका. पण या वेड्यानं, या पाप्यानं परिवार सुद्धा संपवला. कोणीच नाही राहिलं आता परिवारामध्ये. भटकण्या पलीकडे त्याच्या जीवनात आता दुसरं काहीच नाही. देवराजला खूप पश्चाताप होतोय, खूप वाईट वाटतंय त्याला. त्याची चूक लक्षात येते. मी काय चुकलोय, मी माझ्या जीवनामध्ये किती मोठं पाप केलं. लोकांना मारता मारता मी तर माझ्या परिवारालाच मारून टाकलं. आता कोण आहे या जगामध्ये मला? तो देवराज नदीच्या काठावर फिरू लागला, गावागावामध्ये फिरू लागला. आता धन संपलंय, सगळं संपलं, आशा संपल्या. एका गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. भुकेसाठी तडफडायला लागला. एका गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू, आणि शिव मंदिरामध्ये ती कथा चालू असताना तो तिथे गेला. कथा ऐकायला बसला. कथाकार महाराज सुंदर कथा सांगत होते, पण कथा ऐकण्यात मन कुठे लागते? पोटात जर भूक असेल तर कथेत मन लागेल काय? नाही, कथेत त्याचं मन लागेना. उठला, कुठे काही खायला मिळतंय का ते पाहत होता. तर शिव मंदिरामध्ये भगवान शंकराच्या शिवलिंगाच्या आजूबाजूला काही प्रसाद, पेढे, केळी, फळं ठेवलेले होते. तर ते प्रसाद खाण्यासाठी हे तरी खाऊ आणि आपण थोडंसं शांत राहू, म्हणजे आपलं पोट शांत होईल. प्रसादाची चोरी करायला गेला तर लोकांनी पाहिलं, चोर 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 म्हणून असा मारला, तर तिथेच त्याचा मृत्यू झाला. मेला तर खरा, पण कथा ऐकली त्यानं, सहज ऐकली, म्हणजे अट्टहासन ऐकली होती का? नाही, चुकून ऐकली. कथा ऐकली, समोर शिवलिंगाचं दर्शन झालं, भगवंताचा प्रसाद घेतला. 3 योग त्याच्या जीवनात काय असेल, पूर्वपुण्य म्हणा किंवा कसे तरी घडले. कथा ऐकल्यामुळे पाप संपलंय. मी सुरुवातच सांगितली होती तुम्हाला, भगवंताचं नामस्मरण आणि त्याची कथा यानं आपलं पाप संपून जातंय. आणि पाप संपलं की आपल्या जीवनातला त्रास कमी होतो. आपल्याला त्रास कशामुळे होतो? तर हे त्रास म्हणजे आपल्या पापाची फळं आहेत, तर हा त्रास कमी होतो. तर त्यानं कथा ऐकल्यामुळे त्याचं पाप संपलं. भगवंताचं दर्शन, म्हणजे डोळ्यानं देव पाहिला, मुखामध्ये प्रसाद गेला. तर यमदूत येण्याऐवजी त्याला घेण्यासाठी शिवदूत आले, आणि शिवदूत त्या देवराजला घेऊन थेट कैलासाला निघाले. यमदूत म्हणतात, त्यानं कुठेच पुण्य केलेलं नाही आणि तुम्ही खुशाल याला कैलासामध्ये घेऊन निघालात. तर शिवदूतांनी सांगितलं, शेवटच्या टप्प्यामध्ये याच्याकडनं भगवंताचं काही क्षण नामस्मरण घडलंय. यानं चुकून भगवंताची कथा ऐकली, देवाचा प्रसाद यानं तोंडानं खाल्लाय, आणि याला भगवंताचं शिवलिंगाचं दर्शन झालंय. शिवलिंगाचं दर्शन तर झालंय, पण जी लोक याला मारत होती ती सुद्धा शिव 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 म्हणत होती. अरे काय करतो, चोरी करतो मंदिरामध्ये असं म्हणून शिव शिव म्हणून त्याला मारत होते. त्याच्या कानावर शिव शिव शब्दाचा ध्वनी पडला. म्हणून याला घेण्यासाठी आम्ही शिवदूत आलेलो आहोत.
त्याला शिवलोकी घेऊन गेले आणि त्याचं कोटी कल्याण झालं. पाप तर संपलं, पण त्याचा उद्धार झाला. ही कशाचा प्रभाव आहे? तर शिव महापुराण कथेचा प्रभाव आहे. उमापती महादेव की हर हर. जर माझे भोलेनाथ ही शिव महापुराण कथा एवढ्या पापी माणसाचा उद्धार करते, तर आपला उद्धार का करणार नाही? म्हणून श्रद्धेनं आपण ही शिव महापुराण कथा श्रवण करावी. अगदी शिव महापुराण कथा या कथेचं महात्म्यामध्ये ही कथा येते. पुढची एका स्त्रीची कथा आहे, पण ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहू. एक सांगायचं असतं तुम्हाला की शिव महापुराण कथा श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या श्रीमुखातून ऐकलेलं आहे. शिव महापुराण कथा आरोग्य असेल किंवा परिवार असेल या संदर्भातल्या कुठल्याही अडचणी असतील ना, तर ते अडचणी संपवण्याचं काम करते. आज महाराजांच्या मुखातून ऐकलेली एक गोष्ट तुम्हाला सांगते. बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळेत झोप येत नाही. मग अशी लोक गोळ्या खातात, झोप येत नाही, परेशान होतात. आणि झोप न लागल्यामुळे किंवा झोप कमी झाल्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं. माणसाचं आयुष्य कशावर अवलंबून आहे? जेवढी छान झोप होईल, चांगली झोप होईल, तेवढा माणूस फ्रेश राहतो, खाल्लेलं अन्न पचन होतं. तर झोप जर झाली नाही तर अन्नही पचत नाही आणि आयुष्य कमी होतं. माणूस चिडचिडपणा करतो, अनेक आजार लागतात. तर गोळ्या खाऊनही जर झोप येत नसेल तर श्रद्धेय मिश्राजींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला झोप जर येत नसेल तर एक काम करा. झोपायच्या वेळेला हातावर पाणी घ्या. एक चमचाभर, देवपूजेचा जो चमचा असतो किंवा आपला जेवणाचा जो चमचा असतो, त्या चमचाभर पाणी घ्या तळ हातावरती. आणि भगवान शंकराच्या 5 मुली आहेत, तर त्या 5 मुलींचं नाव घ्या. हातावर पाणी घ्या. पहिलं नाव अगोदर ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय, तुम्हाला जे सोपं वाटतंय ते त्या मंत्राचा उच्चार करा अगोदर. आणि तो उच्चार केल्यानंतर हातावरती पाणी घेऊन जया ते पाणी पिऊन घ्या. असं परत पुन्हा पाणी घ्या. नंतर विषहरा, भगवान शंकराचं ध्यान करा, पाणी पिऊन घ्या, त्याला आचमन म्हणतात. परत तिसऱ्यांदा पाणी घ्या चमचाभर. श्यामली बारी असं नाम घ्या भगवान शंकराच्या मुलीचं. शंकराचं ध्यान करा, पाणी पिऊन घ्या. चौथ्यांदा दाऊतली, हातावर पाणी घ्या, त्याचं आचमन करा. आणि देव नावाची मुलगी, 5व्यांदा पाणी घ्या, देव नाम घ्या आणि पिऊन घ्या. म्हणजे भगवान शंकराच्या 5 मुलींचं नामस्मरण करून जर आपण आचमन केलं, जया, विषहरा, श्यामलीबारी, दौतली आणि देव, असं जर 5 मुलींचं नाम